23 फेब्रुवारीला कुंभ राशीमध्ये मंगळ प्रवेश करतोय। ऑलरेडी कुंभ राशीमध्ये शुक्र आहे, राहू आहे, बुध आहे, रवी आलेला आहे आणि आता मंगळ 23 फेब्रुवारीला येतोय। त्यामुळे कुंभ राशीत पंचग्रही योग होतोय आणि कोणत्याही राशीत एवढे ग्रह एका वेळेस आल्यानंतर नक्कीच त्या राशीच्या लोकांना थोडा त्रास होणार आहे, त्यांच्या समोरच्या राशीलाही थोडा त्रास होणार आहे। इन जनरलच आपण एक सांगू शकतो की 23 फेब्रुवारी ते 15 मार्च जपायचा आहे, नंतर रवी पुढच्या घरात निघून जाईल। परंतु कुंभ राशीला ऑलरेडी 7.5 चालू आहे, त्यामुळे ह्या लोकांनी विशेषतः आरोग्याची काळजी घ्यायची आहे। या काळामध्ये इवन आपण म्हणू शकतो की होलाष्टक म्हणजेच होळी 2 तारखेला आहे, 24 फेब्रुवारी ते 2 होलाष्टक आहे। ह्या होलाष्टक मध्ये तांत्रिक क्रिया खूप केल्या जातात। इन जनरलच हा जो पिरियड आहे तो खूप निगेटिव्ह आहे। याच्यामध्ये जारण मारण उच्चाटन भरपूर तांत्रिक क्रिया केल्या जातात। मी तर नेहमी सांगते की तांत्रिक काही करू नका, कोणावरही करू नका। आणि तुम्हाला खरं सांगू, हे ओळखीचेच घरातलेच लोक करतात, कारण त्यांनाच बघवत नाही, पण तरी असे महाभाग आहेत की ते करतात। आणि मी खरं सांगते, ते ज्या वेळेस करतात स्वतःचे कर्म तर वाढवून घेतातच, परंतु त्यांना ज्यांच्यावर करताय त्यांच्यापेक्षा तिपटीने त्रास होतो। त्याचबरोबर त्यांचं पुढचं आयुष्य आणि आपण एक म्हणतो ना की मरणानंतरचंही आयुष्य असतं, खूप विचित्र हालाखीचं जातं, मरणही त्यांना चांगलं येत नाही। त्यामुळे कृपा करून मी नेहमी सगळ्यांना सांगते, तांत्रिक क्रियेत भाग घेऊ नका। परंतु ह्या 8 दिवसांमध्ये होलाष्टकमध्ये ह्या क्रिया खूप केल्या जातात। मग आपण त्यांच्यापासून वाचण्यासाठी काय करू शकतो हे मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या प्रियजनांना नक्की पाठवा, कारण खूप काही प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत। होलाष्टकचा पिरियड प्लस एका राशीत 5-5 ग्रह, तेही विशेष करून शुभ नाही। राहू आहे तिथे, मंगळ आहे तिथे, ऑलरेडी कुंभ राशी शनीशी रिलेटेड 7.5 चालू आहे त्या लोकांना। सो हे एकंदरीतच खूप आपण एक म्हणू शकतो ना की निगेटिव्हिटी पसरवणारं, इवन आपल्याला नजर दोष नजर बाधा ह्या गोष्टींपासूनही वाचायचे, कारण की होळीच्या आधीचे दिवस आहेत। काय करायचंय, सगळ्यात पहिले तर लहान मुलांना जपायचंय। लहान मुलांना लवकर नजर लागते, त्यामुळे लहान मुलांना जपायचंय। कोणाच्या घरी त्यांना हे काही दिवस खायला देऊ नका। त्यातही सगळ्यांनीच पांढरी मिठाई कोणाकडून घ्यायची अवॉइड करायची आहे। कोणत्याही तुम्ही मंदिरात जरी गेले आणि तुम्हाला कोणी पांढरी मिठाई देत असेल तरीही घेऊ नका। या 8 दिवसांमध्ये जसं मी सांगितलं की तांत्रिक क्रिया खूप करतात लोक। त्यानंतर आपण एक म्हणतो की आता ऑफकोर्स आपण गावामध्ये वगैरे राहत नाही, पण तरीही कपडे जे बाहेर आपण वाळत टाकतो ते घरात आणून ठेवायचे, कारण की काही निगेटिव्ह शक्ती असतील तर त्या कपड्यांवरती लगेच लागतात, कोणी काही करू शकतं। आपण आता फ्लॅट सिस्टीम मध्ये किंवा बंगलोमध्ये असेल तर मग काही हरकत नाही, पण तरी पण प्रिकॉशन म्हणून आपण ते रात्री बाहेर ठेवायचे नाही। कोणतेही कपडे घरात आणायचे, विशेष करून अंतर्वस्त्रे, ठीक आहे। त्याच नंतर आता ज्या वेळेस कोणतीही गोष्ट आपण करताना, सुरुवात करताना एक आपण मुहूर्त शास्त्र हे आपल्या शास्त्रामध्ये आहे आणि त्याला खूप महत्त्व आहे। त्यामुळे ह्या काळामध्ये कोणतंही नवीन कार्य सुरू करू नका। साखरपुडा असेल, लग्न असेल, ह्या काळात करायचं नाही। नवीन घर घेणं, नवीन वाहन घेणं ह्या गोष्टी करू नका, कारण की हे दिवस चांगले नसल्यामुळे ते जास्त लाभदायक ठरणार नाहीये। सो ह्या काळात विशेष करून काळजी घ्या, ह्या गोष्टी करू नका। आता मी तुम्हाला उपाय सांगते की काय करायचंय। होलाष्टक हे चालू होतंय 24 फेब्रुवारी पासून। 2 मार्चला होळी आहे, त्याचबरोबर 3 मार्चला चंद्रग्रहणही आहे। चंद्रग्रहणाबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही नंतर नक्की बघा। स्पेशली प्रेग्नेंट वुमन असतील, लहान मुलं असतील तर त्यांनी जपायचंय, ठीक आहे। आता होलाष्टक पासून ज्या वेळेस 2 मार्च पर्यंतचा हा पिरियड आहे, तुम्ही काय करायचंय, 11 लवंगा, छोटासा तुरटीचा तुकडा आणि भीमसेनी कापराच्या 2 वड्या ह्या तुम्ही जवळ ठेवायच्या आहेत। जमलं तर काळ्या कापडामध्ये बांधून ठेवायच्या आहेत आणि कंटिन्यू हे 8 दिवस तुम्ही कॅरी करायचंय। तुम्ही जिथे कुठे जाल हे तुमचं प्रोटेक्शन म्हणून हे कॅरी करायचंय। ज्या दिवशी होळीचा दिवस असेल त्या दिवशी, त्या होळीच्या दिवशी तुम्ही हे सगळी जी काही पोटली बनवलेली आहे ती पुरसुंडी होळीमध्ये टाकून द्यायची आणि माझ्यावरती कोणी काही केलं असेल किंवा माझ्यावरती निगेटिव्हिटी असेल, इन जनरल सगळी कामं अडकलेली असतील तर ती आता व्यवस्थित होणार आहे आणि हे सगळं मी होळीत टाकून देतोय।
असं बोलून हे टाकून द्यायचंय आणि बघा तुम्हाला खरंच फरक पडेल, तुमचं नक्की प्रोटेक्शन होईल. सो होलिकाष्टक म्हणजेच आपण म्हणू शकतो 24 फेब्रुवारी पासून 2 मार्च पर्यंत जपा आणि हा उपाय नक्की करा. अजून 2 व्हिडिओ मी बनवलेत, नक्की फॉलो करा, शेअर करा आणि तुमचं स्वतःचं प्रोटेक्शन ह्या दिवसांमध्ये नक्की करा. ओम साईराम. धन्यवाद. डॉक्टर श्यामल आयादी अस्ट्रो वास्तू.